एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज पडणार असून चालक तथा वाहक पदांबरोबरच अन्य काही वर्गातील पदं देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत। त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली होती, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला 2024 पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती करणं अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। तसंच हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत असल्यामुळे भविष्यात वाढत्या चलनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येणार आहे। त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। अभियंत्यांची रिक्त पदं भरणार असून सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं। अनेक ठिकाणी चांगलं शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागेबाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार असल्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं। आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दत्तमठ जवळ खारेगाव येथे मारुती सुझुकी वॅगनर कार या रोडलगत पार्क केलेल्या 4 चाकी वाहनावर एक झाड पडल्याची घटना घडली। घटनास्थळी कळवा पोलीस चौकीचे कर्मचारी, टोरंट पॉवरचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, एक पिकअप वाहनासह एक जेसीबी मशीनसह अग्निशमन दलाचे जवान, एक रेस्क्यू वाहनासह आणि एक फायर वाहनासह तर वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी दाखल झाले। घटनास्थळी कोणालाही दुखापत झाली नाही। आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने 4 चाकी वाहनावर पडलेले हे झाड कापून बाजूला करण्यात आले। काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे ठाण्यात ठिकठिकाणी वादळी पावसाने झाडं उन्मळून पडली आहेत। पहिल्याच पावसात ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाडं पडली। यात एका 26 वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला। या मृत्यूला ठाणे महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले जाधव यांनी केला आहे। याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची त्यांनी भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी आणि जे झाडं धोकादायक झाली आहेत त्यांना मुळासकट काढून टाकण्यात यावं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही। ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचं सर्वेक्षण करावं, अशी मागणी या दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली होती। ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ठाणे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे, महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे, दिनेश तायडे, वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त भोसले, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे, समितीचे सरचिटणीस संजय भालेराव, समिती सदस्य प्रमोद इंगळे, सहाय्यक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसंच टेंबिनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर कोटनाका येथे मिरवणुकीची सांगता झाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि रिपाई एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि दिनेश तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला।
त्यानंतर कोटनाका येथे रात्री 8च्या दरम्यान शाहीर संभाजी भगत यांच्या जलसा या मुख्य कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांच्या आठवणी यांना उजाळा देण्यात आला. तसंच गाणी आणि प्रबोधन जलसाच्या माध्यमातून संभाजी भगत यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात ठाणे उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक नानासाहेब इंदिसे, समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे, कार्याध्यक्ष राजभाऊ चव्हाण, भैयासाहेब इंदिसे तसंच इतर कार्यकर्ते पदाधिकारीही उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. येऊरमधील 2 बंगल्यांमध्ये 2 बलात्काराच्या घटना घडल्यात. हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत, परंतु ते बंगले का तोडले नाहीत? येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात? तेथे 500 रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे का, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसंच उत्पादन शुल्क विभाग येथे मद्याचा परवाना देतोच कसा, याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी द्यावं, असंही आव्हाड यांनी सांगितलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं उभी राहिलीत. येऊरचं जंगल संवेदनशील क्षेत्र असतानाही अनेकदा रात्रीच्या वेळी तेथे पार्ट्या आयोजित केल्या जातात. काही दिवसांपूर्वीच येऊरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा येऊरमध्ये रात्री सुरू असलेल्या पार्ट्या आणि बेकायदा बांधकामांविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिनं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसोबत एकत्र येऊन येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलनही केलं होतं. त्यावेळी येऊरमधील हॉटेल व्यावसायिकांसोबत त्यांची बाचाबाची झाली होती. येऊरच्या बेकायदा बांधकामांबाबत आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आव्हाडे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी गंभीर आरोप केलेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मद्य परवाना दिलाच कसा जातो, याचं उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी द्यावं. अनधिकृत बांधकामांमध्ये बारचा आणि मद्याचा परवाना दिला जाऊ नये असा कायदा असतानाही तुम्ही परवाना कसा दिला, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय. येऊरमधील 2 बंगल्यांमध्ये 2 बलात्कार झाले आहेत. हे दोन्ही बंगले बेकायदा आहेत, परंतु ते बंगले का तोडले नाहीत? येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात, असे प्रश्न विचारल्यानंतरही तेथे रात्री लोकांना प्रवेश दिला जात होता. तेथे 500 रुपयात बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे का, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय. ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनलेत, अशी सडकून टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. गेले 2 दिवस भारतीय लष्कराच्या कारवाईवर संजय राऊत आणि अरविंद सावंत संशयास्पद परिस्थिती निर्माण करत असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा राऊत आणि सावंत यांच्या तोंडून बाहेर पडत आहे. गिरे तो भी टांग ऊपर हे कोणाला उद्देशून आहे, असा सवाल खासदार म्हस्के यांनी अरविंद सावंत यांना केलाय. भारताच्या हवाई दलाचं वैमानिक दक्ष असून आदेशाची वाट पाहत आहेत. या वैमानिकांचा अपमान नाही का? अरविंद सावंत यांनी या वक्तव्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावं, असा इशारा म्हस्के यांनी दिलाय.
भारतीय लष्कर हे हिंदुस्थानचं लष्कर आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पाकिस्तानची भाषा काय बोलताय अशा शब्दात खासदार मस्के यांनी उबाटाच्या खासदारांवर बोचरी टीका केली आहे. भारतीय लष्कराबाबत राऊत आणि सावंत यांनी केलेल्या वक्तव्यांचा प्रत्येक नागरिकानं तीव्र निषेध करायला हवा असंही त्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांनी 1971 प्रमाणेच आज सरकारवर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास ठेवणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणार का? भारतीय लष्करावर विश्वास ठेवणार असा सवालही खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित केलाय. भारतीय सैन्य हे कोणा पक्षाचं नव्हे तर देशाचं सैन्य आहे. त्यामुळे लष्करावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. लष्करानं फोटोसकट, व्हिडिओसकट पुरावे दिले तरी तुम्ही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवताय. हा एक प्रकारे लष्कराचा अपमान असून तो देशद्रोह असल्याचंही मस्के यांनी सांगितलं.